तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक करण्यात आलेला होता। 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जी दहशतवादी अड्डे जे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यातल्या एका दहशतवादी अड्ड्याची ही दृश्य या ठिकाणी कसाबचं ट्रेनिंग झालेलं होतं त्या मुरिदकेमधल्या एअर स्ट्राईक नंतरची ही दृश्य आपण ट्रेनिंग सेंटरची बघतोय। उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे सगळं। याच ठिकाणी दहशतवादी घडवले जायचे, त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं। तिथे देखील एअर स्ट्राईक करण्यात आला ज्याच्यामध्ये अनेक जण दहशतवाद्यांचे खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तिथली ही दृश्य आपण आत्ताची बघतोय। तर मरकज-ए तैयबा मुरिदकेमधला हाच तो ट्रेनिंग सेंटर होता जिथे कसाबला ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। मुरिदकेमधल्या एअर स्ट्राईक नंतरची ही काही दृश्य आपण पाहतोय। तर याच ट्रेनिंग सेंटरसाठी लादेननं मोठा निधी दिलेला होता। ISIच्या मदतीनं याच ठिकाणी हाफिज सईदनं हा ट्रेनिंग सेंटर उभारलेलं होतं। दहशतवाद्यांना या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जायचं। अजमल कसाब 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला अजमल कसाब त्याला सुद्धा याच ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं।